जयंती आपण साजरी करतोय। माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर हे नातं असं आहे, हे नातं पुन्हा होणार नाही। कारण की माता रमाईने जी खंबीरपणे बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली, ती साथ जर नसती तर बाबासाहेब कुठेतरी थांबले असते। आणि आज पण बाबासाहेब कुठेतरी थांबले नाही। तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पोटची 4 मुलं गमावली आणि या सगळ्या त्या गुलामीत पडलेल्या समाजाला न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। म्हणून बाबासाहेब हे ज्ञानाचं प्रतीक म्हणून आज सगळ्या विश्वामध्ये ओळखल्या जातं। कारण बाबासाहेब हे सीमित नाहीये, बाबासाहेब हे निराईच्या पार आहेत। म्हणून आमचे मोठे दादा नारायण दादा पुरी यांचं गाणं आपल्या सेवेत युट्यूबला या गाण्यावर तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल, तेच गाणं तुमच्यासाठी मी घेऊन येतोय। एकदा माझ्या बंधूसाठी जोरदार टाळ्या वाजवा। सुरेश भाऊ रंजवे, सुंदर गीत त्यांनी गायलंय आणि बुलंद असा आवाज आहे। कारण की तुमची साथ, तुमच्या टाळ्यांची साथ कलाकारांना एक प्रोत्साहन देते। म्हणून बाबासाहेब त्या काळी कलाकारांना एक उपमा देतात की माझ्या शाहिराचं एक गाणं तर माझे 10 भाषण। आणि त्याच शाहिरांचा आदर्श घेऊन आज आम्ही सगळे कलाकार बाबासाहेबांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करतोय। कारण की बाबासाहेब हे आम्हाला डोक्यात घेण्याची आज गरज आहे, काळाची गरज आहे। कारण येणारा काळ कठीण आहे आणि जर तुम्ही येणाऱ्या काळात जर झोपले तर पुन्हा त्या गुलामीत आम्हाला जावं लागेल। पण आम्हाला झोपायचं नाही, आम्हाला जागे व्हायचंय। कारण येणारा काळ तुमच्या हातात आहे। आपला राजा कसा असावा? आपला राजा या समाजाचा उद्धार करता असावा। आपला राजा या बाबासाहेबांचं रक्त, की ज्या रक्ताने आज सर्व वंचितांना एकत्र केलं आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम आज श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर करतायत। म्हणून आमचा राजा बाबासाहेबांच्या रक्तांचा पाईक असावा। म्हणून बाबासाहेब काय आहेत? विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला। आम्ही त्या गुलामीतून मोकळे झालो। म्हणून म्हणायचं काय? भीम मोत्याचा हार ग। ऐकलं का गाणं? इकडं कोणी कोणी ऐकलं? हात वर करा बरं, मला कळेल क्या बात आहे। तुमचीच फरमाईश होती, कारण की मला तुमचे फरमाईश येत होत्या आणि मी ओळखत होतो काय तुम्हाला पाहिजे। म्हणून म्हणायचं काय? याद आहे मला भेटले 100 रुपये तरी पार्टीवर धन्यवाद। भीम मोत्याचा हार ग पुढची लाईन माहिती का तुम्हाला? काय काय? भीम मोत्याचा हार ग भीम नंगी। तुमचा आवाज मला पाहिजे आता। बोलता येतं ना सगळ्यांना? मग जरा जोरात बोला। माझ्या नंतर म्हणा ही लाईन काय? भीम मोत्याचा हार ग सोलो। त्याच्यानंतर मी सगळ्या
सगळ्यांकडून गाऊन घेईल. मोत्याचा हार ग भीम नंगी तलवार ग भीम मोत्याचा हार ग भीम नंगी तलवार ग भीम मोत्याचा हार ग भीम नंगी तलवार ग भीम काळजाची तार ग भीम काळजाची तार ग भीम निळाईच्या पार ग भीम निळाईच्या पार ग भीम निळाईच्या पार ग भीम मोत्याचा भीम मोत्याचा भीम मोत्याचा हार ग भीम नंगी तलवार ग भीम मोत्याचा हार ग भीम नंगी तलवार ग भीम मोत्याचा हार ग भीम नंगी तलवार बाबासाहेब हा एक विचार आहे क्रांतीचा आणि तो विचार एकमेकांनी आम्ही पेरला पाहिजे. एकमेकांच्या मनामध्ये या महापुरुषांचे विचार आम्ही पेरले पाहिजे. आपल्या मुलांना आपण चांगलं शिकवलं पाहिजे आणि या मुलांना या महापुरुषांचे विचार आम्ही शिकवले पाहिजे. म्हणून भीम विचाराला धार ग भीम विचाराला धार ग भीम निळाईच्या पार भीम नंगीचा वर्ग भीम मोत्याचा हार ग भीम निळाईच्या पार
अरे देव केले त्याला जाया केला, देव केले त्याला जाया केला, देव केले त्याला जाया केला, जाती पातीचा कोंडल त्याला, जाती पातीचा कोंडल त्याला. बाबासाहेब त्या जातीचे, बाबासाहेब आमचे. पण विचार करा, जर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याच जातीचा विचार केला असता तर आज आम्ही कुठे असतो? आज आम्ही आमच्या घरी आज कसलीच कमी नसती. प्रत्येकाच्या घरात 10-10, 5-5 मजल्याच्या माड्या असत्या. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये. जर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच जातीचा विचार केला असता तर, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांचा विचार केला आणि सर्व भारतीयांना समानतेचे अधिकार दिले. मग बाबासाहेब आमचेच का? बाबासाहेब तुमचे का? महिला, त्या काळात महिला चूल आणि मूल होती. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मनुस्मृतीचा कायदा, मनुस्मृतीला जाळलं आणि महिलांना आज समानतेचे अधिकार मिळाले. प्रत्येक जातीच्या महिला, प्रत्येक धर्माच्या महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मग बाबासाहेब आमचेच का? बाबासाहेब तुमचे का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात 18 पगड जातीला घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं आणि सगळ्यांना समानतेचे अधिकार दिले. मग महिलांना मातेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. मग छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत, बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहेत. या महापुरुषांना जातीपाती न कोणता, या महापुरुषांना आमचे विचार अंगी केले पाहिजे आणि या महापुरुषांचे विचार आम्ही एकमेकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून भीम रक्तात भक्तात आला, अरे देव केले त्याला जाया केला, जाती पातीत कोंडल त्याला, अरे त्या मनूचा विषारी घाला, नव्या मनूचा विषारी घाला, नव्या मनूचा विषारी घाला. भीममुक्तीचं दार ग मा, भीममुक्तीचं दार ग मा, भीममुक्तीचं दार ग मा. 14 ऑक्टोबर 1956 साली तो दरवाजा बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी खुला केला. म्हणून भीममुक्तीचं दार ग मा, भीममुक्तीचं दार ग मा, भीम निळारीच्या पार ग मा, भीम मोठ्या दार ग मा, भीम निळारीच्या पार ग मा, भीम मोठ्या दार ग मा, भीम नंगी तलवार ग संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी पाचर ठोकली आणि त्याच संविधानाबद्दल जर कोणी वाईट बोललं तर आम्ही काय केलं पाहिजे? कि इनका रोज ना देखून झोपड़ियों में इनमें क्रांति पलती है, इनकारों से कि इनका रोज ना देखून झोपड़ियों में इनमें क्रांति पलती है. अरे बगावत हम नहीं करते, यही तो हमारी गलती है. काश बगावत करते तो क्या करते? माँ कसम, इस देश में अम्बेडकर की घटना ना होती तो सारा देश जला देते, सारा देश जला देते. भीम खोट्याची करी तो राख,
सूर्याची वाट ग माय, जाय अंधारी रात ग माय, भीम समतेचा हात ग माय, भीम ममतेची थाप ग माय, त्याचे लाख उपकार ग माय. आमच्या श्वासावर, या भारतावर, आम्हा सर्वांवर बाबासाहेबांचे उपकार आहेत. त्याचे लाख उपकार ग माय. आहेत का उपकार तुमच्यावर? माझ्यावर आहेत. तुमच्यावर आहेत का? कुणा कुणावर हात वर मला कळेल. त्या बात आहे. मग गाणं म्हणायचंय तुम्हाला? माझ्या पाठीमागं मागा सगळ्यांनी बरं का बाबासाहेबांसाठी म्हणायचं. मी जी लाईन म्हणतो तीच लाईन म्हणणार का? बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला बोलण्याची मुभा दिली. हा आवाज बाबासाहेबांचा आहे, म्हणून सगळ्यांनी म्हणायचंय माझ्यासोबत. भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, त्याचे लाख उपकार ग माय.